एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतानं विक्रमी प्रदर्शन केलेलं आहे। भारतानं 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकूण 28 पदकांची कमाई केली आहे। काल अखेरच्या दिवशी नीरज चोप्रा, राज गोविंदन आणि स्वप्ना बर्मननं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियममध्ये काल एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेची सांगता झाली। दरम्यान काल एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेमध्ये भारताचं एक सुवर्ण पदक कमी झालं। मूळची अकोल्याच्या तेल्हारातील अर्चना आढावचं सुवर्ण पदक काढून घेण्यात आलं। 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये अर्चनानं सुवर्ण पदक जिंकलं, मात्र श्रीलंकेच्या निमाली कोंडानं विरोध करत अर्चनानं धक्का दिल्याचा आरोप केला। त्यानंतर आयोजकांनी अर्चनाला अयोग्य घोषित केलं आणि श्रीलंकेच्या नीलामीला हे सुवर्ण पदक देण्यात आलं। एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतानं विक्रमी प्रदर्शन केलेलं आहे। भारतानं 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकूण 28 पदकांची कमाई केली आहे। काल अखेरच्या दिवशी नीरज चोप्रा, राज गोविंदन आणि स्वप्ना बर्मननं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियममध्ये काल एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेची सांगता झाली। दरम्यान काल एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेमध्ये भारताचं एक सुवर्ण पदक कमी झालं। मूळची अकोल्याच्या तेल्हारातील अर्चना आढावचं सुवर्ण पदक काढून घेण्यात आलं। 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये अर्चनानं सुवर्ण पदक जिंकलं, मात्र श्रीलंकेच्या निमाली कोंडानं विरोध करत अर्चनानं धक्का दिल्याचा आरोप केला। त्यानंतर आयोजकांनी अर्चनाला अयोग्य घोषित केलं आणि श्रीलंकेच्या नीलामीला हे सुवर्ण पदक देण्यात आलं। वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकमेव T20 सामन्यामध्ये भारताचा दारुण पराभव झाला। भारताने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 9 गडी राखून विजय मिळवला। वेस्ट इंडिज सलामीवीर इविन लेविसनं 62 चेंडूंमध्ये शतक लगावत नाबाद 125 धावांची खेळी केली। लेविसनं तब्बल 12 षटकार आणि 9 चौकार लगावलेत। त्यापूर्वी भारतानं 20 षटकात 6 बाद 190 धावा केल्या। विराट कोहलीच्या टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? रवी शास्त्री की वीरेंद्र सहवाग? या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची वेळ आता आणखी जवळ आली आहे। या हाय प्रोफाईल पदासाठी अर्ज केलेल्या 10 पैकी 6 उमेदवारांच्या मुलाखती आज दुपारी BCCIच्या कार्यालयात होतील। सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि VVS लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीसमोर या मुलाखती होतील। श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर करण्यात आलेला असून त्रिशतकवीर करुण नायरऐवजी रोहित शर्माचा भारतीय संघात झालेला समावेश हे या निवडीचं मुख्य वैशिष्ट्य आहे। टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला 21 जुलैपासून सुरुवात होईल। या दौऱ्यात भारतीय संघ 3 कसोटी, 5 वनडे आणि एका T20 सामन्यात खेळणार आहे। शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे निवडणुकीला उभे राहणारे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरलेत। मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे सर्वाधिक 147 मतं मिळवून निवडून आले। या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील अख्खं पॅनेल निवडून आलंय। त्यामुळे आता मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जातोय।